6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करतं ना त्याची त्याला तयार मुक्त होते. मला कळतंय ना आम्ही काही तो गोटे खेळायला आलोय. तुम्हाला आठवत असेल आपला नागपूर आणि त्यावेळेसचा उपक्रम आताचा धाराशिव तिथं भूकंप झाला होता. परत ती गावाच्या गावं परत आपण उभी केली. काही लोक आपल्याला सोडून गेली. आता निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. काही लोक त्या पाण्यात वाहून पण गेली. मी मगाशी येताना सोलापूरमध्ये एक रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा 8 दिवस झाले तो सापडत नाही. असं काही ठिकाणी झालंय. त्याच्यावर काळजी आपण घेतली पाहिजे. सरकार तुमची काळजी घेईल पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या. कारण पुढचे पण दिवस थोडेसे अडचणीचे काही दिवस हा परतीचा पाऊस आहे. जसं मृग नक्षत्र 7 तारखेला निघतं त्यावेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाला. कधीच मे महिन्यात पाऊस आपल्याकडे आपला सगळा आवर्षण प्रवण भाग आहे. आपल्याकडे कधी पाऊस पडायचा एवढा कधीच नाही. आणि म्हणून आपण पाझर तलाव केले, MIT केले, आपण KTVH केले. डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी त्या काळात त्यांच्याकडे पाटबंधारे खातं होतं. त्यांनी भरपूर व्यवस्था केली. का तर पाऊस पडत नाही पडला तर ते पाणी आडावं. आता माझ्याकडे खातं आलं मी पण केलं. सिन्नर धरण केलं. आता धरणावरनं एवढं पाणी आलं की ते पाणी सोडावं लागलं. आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर 1,00,000% जास्त पाणी होतं. कधी स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी येईल. धरणातलं पाणी आणि आपल्या फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी हे सगळंच पाणी उतारावर तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे. परंतु तुम्ही धीर घालू नका. आम्ही सगळेजण त्याला तयार मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करताना त्याची काय बघा ना आता एवढा जीव तोडून चालतोय. अजून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथे मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली 20,000 कोटी रुपये भरतोय. इथं साधू बल्लाळ माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय, भूममध्ये झालंय, पाणी आलंय, लोक अक्षरशः घाबरून गेली. तिथनं मी सूत्र फिरवलं. म्हणजे आम्ही काही झोपा काढल्या नाही. इतर रात्री किती वाजता फोन केलाय त्यांनी त्याच्या फोनमध्ये नंबर असेल माझा आणि मीच घेतला नंबर. असं नाही राव. आम्ही एवढं करून वाईट कसं वाटतं ज्याचं कळतं त्याला कळतं त्या प्रकारे म्हणजे आम्ही जीवाचं रान करतो तुमच्याकरता. आणि यांनी काहीतरी तिसरंच मध्येच काढायचं. तुमची अडचण मला कळते ना. परंतु शेवटी राज्य चालवत असताना पहिल्यांदा यांची संस्था कशी उभी करता येईल, त्यांना मदत कशी करता येईल, त्यांच्या खंडून गेलेल्या जमिनी पुन्हा पूर्वपदावर कशा आणता येतील, पुन्हा पुढच्या काळामध्ये त्यांचं परिस्थिती व्यवस्थित कशी करता येईल, या सगळ्या गोष्टी घरं कशी बांधून देता येईल, या सगळ्या गोष्टी विहिरी कशा खोलून देता येईल, या सगळ्या गोष्टी आपण करतो. तुमचे पण वेगवेगळ्या मागण्या त्या मागण्यांच्या करता देखील आम्ही निश्चितपणे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय, राज्य चालवतोय. आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणे आहे. कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच आणि ती मदत मिळू. आणि शिवाय आपलं राज्य सरकार या पद्धतीने आपण मार्ग काढू एवढी आपण लक्षात ठेवा. आणि सतत आम्ही तुमच्या आता इथं राहुलोय राहुल भैया त्याच्या संपर्कात राहू. काही अडचणी असतील तर त्याला सांगा, इतर कोणाला सांगा. ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. राजकारण जेव्हा निवडणुका येतील त्यावेळेस राजकारणाचं आपण सांगू. आता पहिल्यांदा आपल्या परिवारातल्या एकमेकाला आधार देणं आणि पुन्हा त्याचे संसार उभे करणं हे महत्वाचं काम आहे आणि ते आपण करू.
त्याकरता आम्ही तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद.